नमस्कार मंडळी, पावसाळा चालू झालेला आहे। बाहेर मस्त रिमझिम असा पाऊस पडत आहे। आपल्याला सुद्धा काहीतरी मस्त चटपटीत खायची अशी इच्छा होत असते। बाहेर मस्त असा पाऊस पडत असला की प्रत्येकाच्या घरामध्ये भज्यांचा बेत तर ठरलेलाच असतो किंवा आपण वडापाव सुद्धा खातो। बरं, प्रत्येक वेळी भजी किंवा वडापाव हेच का बरं खायचं? म्हणूनच म्हटलं आज थोडंसं वेगळ्या पद्धतीने आपण काहीतरी बनवूया। भरपूर असं स्टफिंग घालून बनवलेले ब्रेड अंडा पॅटीस आज आपण बनवणार आहोत। नेहमीप्रमाणेच रेसिपी अगदी सोपी आहे। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि प्रियंका घारमळकर या चॅनलला सबस्क्राइब करा। चला मग सुरुवात करूया। त्यासाठी इथे मी 6 अंडी उकडून घेतलेली आहेत। आता ही अंडी आपल्याला बारीक किसणीने किसून घ्यायची आहेत। ब्रेड अंडा पॅटीस बनवण्यासाठी इथे आपण एक स्टफिंग बनवणार आहोत, त्यामध्ये अंड्याचा वापर करणार आहोत। अशा प्रकारे मी 6 अंडी चांगली किसून घेतली। आता या अंड्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं। त्यानंतर एक छोटा चमचा लाल तिखट घालायचं। तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता। त्यानंतर पॅटीसला एकदम चटपटीत अशी चव येण्यासाठी अगदी अर्धा चमचा चाट मसाला घालायचा। तुम्ही इथे चाट मसाल्याच्या ऐवजी आमसूल पावडरचा वापर जरी केलात तरी सुद्धा चालेल। त्यानंतर यामध्ये 1 चमचा भरून ऑरिगॅनो घातलं। ऑरिगॅनो घालणे पूर्णपणे ऑप्शनल आहे, नसेल तुमच्याकडे नाही घातलं तरी सुद्धा चालेल। त्यानंतर अगदी पाव चमचा हळद घालायची। एक मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून घेतलेला होता, तो कांदा सुद्धा यामध्ये सगळा घालून घ्यायचा। त्यानंतर भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची। त्यानंतर हे सगळं मिश्रण जे आहे ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। अशा प्रकारे ब्रेड अंडा पॅटीस बनवण्यासाठीचं स्टफिंग आपलं रेडी आहे। चला आता ब्रेडमध्ये स्टफिंग भरून घेऊयात। त्यासाठी मी 2 ब्राऊन ब्रेड घेतलेले आहेत। तुम्ही हवं तर साधे जे नेहमीचे व्हाईट ब्रेड असतात ते घेतलेत तरी चालेल। त्यानंतर ब्रेडच्या स्लाइसला छान असं टोमॅटो केचप लावून घ्यायचं आणि तयार करून घेतलेलं जे स्टफिंग होतं ते यावरती भरून घ्यायचं। ब्रेडच्या स्लाइसवरती भरपूर असं स्टफिंग भरून घ्यायचं, त्यामुळे पॅटीस खाताना चवीला एकदम अप्रतिम लागतं। मी जवळपास 2.5 ते 3 चमचे छान असं स्टफिंग यावरती भरलेलं आहे। छान असं कडांपर्यंत हे स्टफिंग असं व्यवस्थित पसरून घ्यायचं। त्यानंतर थोडंसं असं हाताने दाबून घ्यायचं, त्यामुळे पॅटीस बनवताना ते पिठामध्ये सुटणार नाही। उरलेली जी ब्रेडची स्लाइस आहे त्यावरती सुद्धा मी टोमॅटो केचपच लावणार आहे। तुम्ही हवं तर पुदिन्याची हिरवी चटणी लावली तरी सुद्धा चालेल। आता ही ब्रेडची स्लाइस स्टफिंग भरलेल्या ब्रेडच्या स्लाइसवरती उलटी ठेवून घ्यायची। हाताने पुन्हा एकदा चांगली प्रेस करून घ्यायची। आता याला आपण त्रिकोणी कट करून घेऊयात। मी इथे त्रिकोणी कट केलेली आहे, तुम्ही हवं तर चौकोनी कट केलेत तरी सुद्धा चालतील। आता दुसऱ्या साईडने सुद्धा आणखी एक त्रिकोणी कट करून घ्यायचा। त्यामुळे ब्रेडच्या अशा स्टफिंग भरलेल्या एका स्लाइसपासून आपण बरोबर 4 पॅटीस बनवू शकतो। या स्लाइसमध्ये मी स्टफिंग सुद्धा अगदी किती भरपूर भरलेलं आहे, व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता। आणि तुम्हाला जर यापासून पॅटीस बनवायचे नसतील तर अशा प्रकारे ब्रेडमध्ये स्टफिंग भरून घ्यायचं आणि ब्रेड कट न करता यापासून तुम्ही सँडविच बनवू शकता। तव्यावरती बटर घालून दोन्ही साईडने छान असे क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचे। याच पद्धतीने मी बाकीच्याही ब्रेडमध्ये छान असं स्टफिंग भरून घेतलं आणि हे ब्रेड कट करून घेतले, म्हणजे तळण्यासाठी अगदी सोपे जातात। पॅटीस बनवण्यासाठी बेसन पिठाचं बाहेरचं जे कोटिंग असतं ते बनवायला घेऊयात। त्यासाठी एका भांड्यामध्ये मी 1 कप बेसन घेतलेलं आहे। त्यामध्ये अगदी अर्धा चमचा ओवा घालायचा। ओवा असा हातावरती थोडासा चोळून घालायचा, त्यामुळे त्याचा फ्लेवर खूप छान उतरला जातो। यामध्ये 5 ते 6 कढीपत्त्याची पानं बारीक चिरून मी घालत आहे। ही दाताखाली चावताना पॅटीसमध्ये खूप छान लागतात, तुम्ही सुद्धा नक्की वापरून बघा। त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं। अगदी पाव चमचा हळद घालायची आणि चमचाभर लाल तिखट घालायचं। लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। त्यानंतर भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि अगदी थोडं थोडं पाणी घालून हे पीठ व्यवस्थित असं भिजवून घ्यायचं। यामध्ये गुठळ्या राहिल्या नाही पाहिजेत। अशा प्रकारे अगदी थोडं थोडं पाणी घालून यामधल्या पूर्ण गुठळ्या मोडून घेतल्या। ब्रेड अंडा पॅटीस बनवण्यासाठी बॅटरची ही कन्सिस्टन्सी एकदम परफेक्ट आहे। त्यानंतर 1 अंड घेऊन यामध्ये फोडून घालायचं। हे अंड सुद्धा या बॅटरमध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। छान असं याला फेटून घ्यायचं। त्यानंतर अगदी चिमूटभर खाण्याचा सोडा घालायचा। हा सोडा एकाच डायरेक्शनने फिरवत या बॅटरमध्ये छान असा मिक्स करून घ्यायचा। अशा प्रकारे पॅटीससाठी लागणारं बॅटर आपलं रेडी आहे। भरपूर असं स्टफिंग भरलेल्या ब्रेडच्या स्लाइस सुद्धा रेडी आहेत।
चला आता हे पॅटीस आपण तळण्यासाठी घेऊया। दुसरीकडे गॅसवरती कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं होतं। हे तेल सुद्धा व्यवस्थित असं गरम झालेलं आहे। स्टफिंग भरून ठेवलेल्या ब्रेडच्या स्लाइसमधली एक स्लाइस घ्यायची आणि या पिठामध्ये घालायची। छान असं या बॅटरने त्याला कोट करून घ्यायचं। व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता या बॅटरने ही स्लाइस कोट करताना एका वेळी एकच कोट करायची आणि लगेचच तेलामध्ये घालून घ्यायची। यामध्ये ब्रेड वापरलेला आहे ते बॅटरमधलं पाणी शोषून घेण्याची शक्यता असते, त्यामुळे लगेचच तेलामध्ये घालून घ्यायचं। याच पद्धतीने दुसरी ही स्लाइस मी अशीच कोट करून तेलामध्ये घालून घेतली। एका वेळी मी 2 पॅटीस तळत आहे। मीडियम टू हाय फ्लेमवरती हे पॅटीस व्यवस्थित असे दोन्ही साईडने अल्टीपल्टी करून तळून घ्या। लो फ्लेमवरती कधीही पॅटीस तळायचे नाहीत, नाहीतर ते भरपूर असं तेल शोषून घेतात, कारण आपण यामध्ये ब्रेडचा वापर केलेला आहे। तेल शोषून घेऊन एकदम असे तेलाने पचपचित होऊन जातात, त्यामुळे पॅटीस तळताना अगदी मीडियम टू हाय फ्लेमवरती तळलेत तरी सुद्धा चालेल। तळत आल्यानंतर एक 15-20 सेकंदांनी गॅसची फ्लेम मीडियम करायची आणि बघू शकता अगदी 2 ते 2.5 मिनिटांमध्येच हे छान असे गोल्डन ब्राऊन कलरवरती आपण तळून घेतलेले आहेत। एखाद्या टिश्यू पेपरवरती किंवा ताटामध्ये हे पॅटीस काढून घेऊयात। हे पॅटीस टोमॅटो केचप सोबत खाऊ शकता, चवीला अगदी अप्रतिम लागतात। तोंडी लावणीसाठी सोबत कांद्याच्या फोडी सुद्धा ठेवलेल्या आहेत। आता हे पॅटीस तुम्हाला कट करून दाखवते। बघू शकता किती छान आतपर्यंत असं व्यवस्थित तळलं गेलेलं आहे। बॅटरची कन्सिस्टन्सी एकदम परफेक्ट असल्यामुळे आतपर्यंत व्यवस्थित असं हे तळलं गेलं, बॅटर कुठेही कच्चं राहिलेलं नाही। पॅटीस गरम गरमच चवीला चांगलं लागतं, त्यामुळे कढईतून ताटात आणि ताटातून पोटात असं लगेचच खाऊन घ्यायचं। छान असं टोमॅटो केचपमध्ये बुडवायचं। आता यातला एक घास तुम्ही सुद्धा खा आणि कसं झालंय हे मला कमेंट करून नक्की सांगा। तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा। संध्याकाळी चहाच्या वेळी तुम्ही हे बनवून खाऊ शकता, किंवा घरी जर पाहुणे येणार असतील तर पाहुण्यांसाठी हा अगदी उत्तम बेत आहे। पाहुणे आणि घरातले सगळेच खुश होऊन जातील। अशा प्रकारे अगदी वेगळ्या पद्धतीने आपण ब्रेड अंडा पॅटीस बनवलं। या पॅटीसची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा। आवडली तर लाईक करायला अजिबात विसरू नका। अशाच नवनवीन रेसिपीज प्रमाणबद्ध बघण्यासाठी प्रियंका घारमळकर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। फेसबुक आणि इंस्टाग्रामवरती सुद्धा फॉलो करा। पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या चमचमीत आणि अगदी चटपटीत रेसिपीमध्ये। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।